जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आली आहे मी आज एका नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओसोबत। सगळ्या मैत्रिणींनो, आता आपला श्रावण आलेला आहे। श्रावण म्हणजे सगळीकडे हिरवगार, हे तर आपल्याला माहितीच आहे। सगळीकडे आनंद, हिरवेगारपणा किंवा सणवार या सगळ्याचा उत्साह आता आपल्या घरामध्ये चालू होईल। आणि सगळ्यात पहिली आता येते आहे ती दिव्याची अमावस्या येते आहे। ह्याला गटारी अमावस्या हे फार चुकीचं नाव दिलं गेलेलं आहे। त्याला आधी कष्टहरी अमावस्या असे नाव होते, त्याचे बदल होत होत त्याला गटारी अमावस्या असे विचित्र नाव देण्यात आले। आणि आपल्याला गटारी अमावस्या ही बिलकुल साजरी करायची नाही। मांस मदिरा खाऊन या अमावस्येचं महत्त्व आपल्याला घालवायचं नाही। कुणीही अशा प्रकारे ही अमावस्या करू नका, कारण हे चुकीचं आहे। ह्या अमावस्येला एक स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे दीप अमावस्या। दिवा हा आपल्या आयुष्यातला संपूर्ण अंधकार नष्ट करतो। एक 10 मिनिट लाईट गेली तरी खरंच आपल्याला सुचत नाही, आणि लाईट गेल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करतो आपण आंधळ्या व्यक्तींबद्दल की ते कसे आयुष्य कंठत असतील, त्यांना कसं वाटत असेल। 10 मिनिटाची लाईट गेली तरी आपण चाच पडतो, आपण अंधाराच्या ऐवजी उजेड शोधतो, मोबाईलचे प्रकाश लावतो, मेणबत्त्या लावतो, दिवे लावतो। असाच अंधार ज्यांच्या आयुष्यात असेल त्यांची व्यथा त्यांचीच त्यांना माहिती। तर असा हा एक दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते। कृतज्ञता म्हणजे काय, तर आपल्याला आज दिव्यांची अमावस्याची पूजा करायची असते। अशी ही दिव्याची अमावस्या 8 तारखेला आहे, आणि ती तुम्ही सर्वांनी व्यवस्थित साजरी करावी यासाठीच मी तुम्हाला आज छोटीशी पूजा करून दाखवणार आहे। तर कृपा करून गटारी अमावस्या म्हणून ह्याला कुणीही बोलवू नका, म्हणजे नाव देऊ नका, तर ह्याला दिव्याची अमावस्या म्हणून नाव द्या आणि छान अशी घरामध्ये पूजा साजरी करा। सगळ्यात आधी आपण इथं एक चौरंग मांडून घेतला आहे। तुमच्याकडे चौरंग नसेल तर पाट मांडून घ्या, त्याच्यावर लाल, केशरी असं जे चांगल्या कलरचं, हिरवा अशा कलरचं एखादं वस्त्र ठेवा, आणि त्यानंतर समोर तुम्हाला जी आवडेल ती रांगोळी काढून घ्या। आता मी रांगोळीमध्ये सहसा श्री स्वामी समर्थ लिहिते, तर ते लिहून खाली फुलं पानं तुम्हाला जे हवं ते तुम्ही रांगोळी काढून सुशोभित करू शकता। आता या पूजेला अजून वेळ आहे। मला आज खास व्हिडिओसाठी ही पूजेची सगळी तयारी केलेली आहे मी, की सगळ्यांना व्हिडिओ दाखवावा म्हणून। त्यामुळे मी आज माझ्याकडे जे काही साहित्य आहे त्यात करणार आहे, बाकी मी तुम्हाला माहिती देईन की अजून काय लागतं ते। तर अशा प्रकारे आपण रांगोळी काढून घेऊया। त्या दिवशी ह्याचे कणकेचे दिवे, पुरणाचे दिवे याला देखील महत्त्व आहे। कणकेचे दिवे म्हणजे गुळामध्ये पाणी घालून ते आटवून घ्यायचं, आणि त्यात कणिक भिजवून त्याचे दिवे करायचे, आणि जसं आपण मोदक शिजवतो तसे ते शिजवून किंवा उकड काढून घ्यायचे, आणि तेही हे करायचे, प्रज्वलित करायचे, आणि नंतर ते दिवे आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असतात। अशी ही प्रथा आहे, पण ती आमच्याकडे नाही आहे प्रथा। आम्ही पुरणाचे दिवे करतो, ते पण मी तुम्हाला दाखवेन। आता हे बघा, इथं चौरंग, रांगोळी हे सगळं मी तयार केलं आहे। त्यानंतर तुमच्याकडं अगदी जेवढे मोठ्यापासून छोट्यापर्यंत दिवे असतील तेवढे तुम्हाला ठेवायचे आहेत। आता मी आमच्या रोजच्या वापरातले सोडून जे दिवे आहेत ते ठेवते आहे, रोजच्या वापरातले रोजच्या पूजेला लागतील त्यामुळे। आता ही एक समई आहे, ही एक समई आहे माझ्याकडे। हे सगळे स्वच्छ घासून चकचकीत घ्यायचे आहेत आपल्याला। एकाही दिव्यामध्ये घाण किंवा काही नको आहे, कारण या दिवशी रोजच दिव्याचा मान हा रोजच असतो, पण ह्या दिवशी दीप अमावस्या म्हणून यांना एक खास मान आपल्याला द्यायचा आहे। आणि अशा ह्याच्या खाली तांदूळसुद्धा ठेवून घेतले तरी चालतात, म्हणजे तांदूळाची रास करायची छोटी छोटी, दाखवते तुम्हाला मी। अशी तांदळाची रास करायची, त्या प्रत्येक राशीवर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं, आणि त्याच्यावर अशा प्रकारे हा दिवा आपला ठेवायचा। असं तुम्ही प्रत्येक दिव्याखाली पण करू शकता, म्हणजे करा। ह्याच्यावर पण हळदी कुंकू घालून घेऊयात, आणि हा दिवा त्याच्यावर ठेवूयात। आता एक तुपाचा दिवा लागेल आपल्याला, हा तुपाचा दिवा। असे सगळे दिवे मी मांडून घेतलेले आहेत। आता ते प्रज्वलित करून घेऊयात। शक्यतो दिवे लावूनच पूजा करा। काही ठिकाणी दिवे न लावताही एक दिवा लावून पूजा केली जाते, पण अंधकार मिटवायचा दिवस म्हणून या दिवसाला जे महत्त्व आहे
ते महत्त्व आपण चांगल्या प्रकारे साजरं करावं. आणि म्हणायचं दिवे लावताना, शुभं करोति कल्याणम. एक मिनिट लाग. आपण आधी दिवे लावूया. मी सगळे दिवे लावते आणि तुम्हाला भेटते. ते सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आपण. आणि म्हणायचं आहे आपल्याला, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला विष्णूपाशी. उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पिढा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो. घरच्या घरधन्याला उदंड आयुष्य लाभो. जय जय रघुवीर समर्थ. असं त्या दिवशी त्या शुभं करोति दिव्याच्या ह्यालाही महत्त्व आहे. दिव्याची कथा पण आहे जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता आपल्याला ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्या दिव्यांना आपण हळदी कुंकू लावून घेऊया. प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. कोणतीही पूजा करताना आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्या. एक तुपाचा दिवा लावलाय मी आणि बाकी तेलाचे दिवे लावले. तसंच तुम्ही पण करा. एक तुपाचा बाकी तेलाचे दिवे प्रज्वलित करा. ते झाल्यावर आपल्याला आघाडा व्हायचा आहे. आघाडा सगळ्यांनाच माहीत असेल. हा असा असतो आघाडा. ह्याला श्रावणात फार महत्त्व आहे. हा प्रत्येक समयीला एक एक असा वाहून घ्या. आणि दुर्वा आणि वस्त्र हे वाहून घ्या तुम्ही. आता हे आहे वस्त्र जे मी एका मोठ्या समयीला आत्ता फक्त घालणार आहे. हे वस्त्र पण गरजेचं आहे त्या दिवशीसाठी. हे वस्त्र घालून घेतल्यानंतर दुर्वा प्रत्येकी 5-5 दुर्वा तरी वाहा. आता हे झालं की ज्योतीची पूजा असते. त्याचाही व्हिडिओ मी आज उद्याच करेन कारण तेही आता जवळ आलेलं आहे. त्यामुळं त्याची पण तुम्हाला मी उद्या पूजा करून दाखवेन. दुर्वा झाला, आघाडा झाल्या. आता व्हायची आहेत फुलं. फुलं कोणत्याही रंगाची व्हा. ह्याला काही तसं हे नियम नाही आहे की कुठल्या रंगाची असावीत कुठल्या रंगाची नसावीत. तर कोणतीही फुलं तुम्ही वाहू शकता. आणि हे झालं की आपल्याला घंटा वाजवून घ्यायची आहे. घंटा द्यावं. घंटा झाल्यावर मी नैवेद्य म्हणून इथं सफरचंद ठेवलेला आहे. या सफरचंदाचा नैवेद्य या दिवशी तुम्ही काही नैवेद्य करू शकता. खीर, पुरण का घालायचं कारण पुरणपोळीचा नैवेद्य लागतो म्हणून पुरण घालायचं त्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळी पूजा झाल्यावर नमस्कार करायचा. आयुष्यातला अंधार आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये असं हे जुनं पुस्तक असतं. त्यामध्ये दिव्याची अमावस्या ह्याची कहाणी मिळते. ती पण मी तुम्हाला वाचून दाखवते. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नुसती ऐका. दिव्याची अमावस्या. आषाढातील अमावस्या ही दिव्याची आवस म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातले सगळे दिवे लख्ख घासून काढतात. त्यांची पूजा करतात. दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे आणि अमावस्येला सर्वत्र काळाकुठ्ठ अंधार उजळून टाकणाऱ्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे. हा अंधार नुसताच प्राकृतिक नाही, मानसिक सुद्धा आहे. निराशेच्या अंधकाराने भरलेल्या मनाने या दिव्यापासून धडा द्यायचा. अंधकार कितीही निर्भीड आणि सर्वव्यापी असला
असला तरी तो एवढासा दीप घाबरत नाही. जिद्दीने तेवत राहून तो आपल्या भोवतीची जागा प्रकाशित करतो. तसेच संकटे कितीही असली आणि त्यांचे स्वरूप भयानक असले तरी जिद्दीने त्यांच्यावर मात करण्याचा संदेशही दिव्याची आवाज आपल्याला देते. अशी ही छान आजच्या दिवसाची ही कहाणी आहे, म्हणजे दिव्याच्या अमावस्येची कहाणी आहे. आणि ही कहाणी वाचून आपल्याही हेच लक्षात येतं की अंधकाराकडून तेजाकडे जाण्यासाठी हा आजचा दिवस आहे. आणि या दिवशी या दिव्यांना महत्त्व द्या. तसंच घरातले ट्यूबलाईटसुद्धा चकचकीत पुसा. तेही आपल्याला जरी ते म्हणजे इलेक्ट्रिक असेल तरी तेही आपल्याला उजेड देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे त्यांचीही तुम्ही त्या दिवशी पूजा करा. तुमच्याकडे जर जुने कंदील वगैरे असतील तर त्याचीही त्या दिवशी पूजा करा. त्या सगळ्याला महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ही दिव्याची अमावस्या साजरी करा. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर काय करायचं आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही पुढे जाऊ नका. आता श्रावण येतो आहे तर संपूर्ण श्रावणाची माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. अगदी प्रत्येक दिवसाचं महत्त्व माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आता पुढे जाऊन भरपूर सणवार देखील आहेत ज्याची माहिती मी तुम्हाला अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि तंतोतंत देणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्याला देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आजचा माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हीही अशा प्रकारे ही दिव्याची अमावस्या 8 ऑगस्टला साजरी करा. एवढीच माझी तुम्हाला सांगणं आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नंतर